नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 14 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 14 जून रोजी जगभरामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक रक्तदान दिन साजरा केला जात असतो. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिन साजरा करतात, ज्याचा उद्देश आहे सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जनजागृती करणे आणि या दिवशी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांचे आभार मानले जातात. पुढील प्रश्न दुसरा, भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय लष्कर प्रमुख म्हणून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराच्या पुढील प्रमुख पदावरती नियुक्ती झालेली आहे. ते 30 जून 2026 रोजी लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सध्या ते उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून 2026 रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी यांची नियुक्ती झालेली आहे. आणि धीरज सेठ हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला येथील माजी विद्यार्थी आहेत आणि 1986 मध्ये त्यांनी आर्म्ड कॉर्प्समध्ये नियुक्ती त्यांना मिळालेली होती आणि त्यांच्या जवळपास 40 वर्षांच्या लष्करी त्यांना अनुभव आहे आणि त्यांना PVSM, UYSM आणि AVSM हे मानाचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा, केरळ विजन 2031 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळला भारतातील सर्वाधिक महिला अनुकूल राज्य बनवणं असं उद्दिष्ट आहे त्यांचं. महत्वाचे पॉइंट्स पहा. केरळ विजन 2031 हा युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारने तयार केलेला दीर्घकालीन विकास आराखडा आहे आणि या विजनचं मुख्य उद्दिष्ट केरळला महिला अनुकूल राज्य बनवणं असं आहे आणि महिलांसाठी सुरक्षित आणि सुलभता वातावरण निर्माण करणं हा मुख्य उद्दिष्ट यामध्ये आहे त्यांचं. आणि यात महिला सुरक्षा, जेंडर बजेट, सार्वजनिक वाहतूक, पर्यटन क्षेत्रामध्ये महिलांना पुढे नेण्यावरती भर दिला गेलेला आहे. आणि आंध्र प्रदेशमधील दिशा कायद्याच्या धर्तीवरती केरळमध्येही महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदा करण्याचा विचार आहे. आंध्र प्रदेशमध्ये दिशा कायदा एक महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवू शकता. आणि त्याच धर्तीवरती केरळमध्ये देखील कायदा करण्याचं त्यांचं नियोजित आहे. आणि महिलांविरुद्ध होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे खटले 21 दिवसांच्या आत निकालात काढण्यासाठी तरतूद ठेवण्यात आलेली आहे. 2026-27 मध्ये केरळचे जेंडर बजेट हे 5,586.99 कोटी इतकं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न चौथा, नल्लमला व्याघ्र प्रकल्पामध्ये ASIने किती प्राचीन शिलालेखांचे दस्तऐवजीकरण केलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 शिलालेख. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या एपिग्राफी शाखेने
नल्लमल्ला व्याघ्र प्रकल्पातील 25 शिलालेखांचं दस्तऐवजीकरण केलेलं आहे आणि हे सर्वेक्षण 13 जून 2026 रोजी पूर्ण झाले. या शिलालेखांचा कालावधी इसवी सन दुसरे शतक ते इसवी सन 16वे शतक इतका मोठा आहे. म्हणजे जवळपास 1400 वर्षांचा इतिहास या शिलालेखांमधून समजतोय. आणि शिलालेखामध्ये तेलुगू, कन्नड, प्राकृत भाषांमध्ये ते शिलालेख आहेत आणि काही शिलालेख हे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले आहेत. 11 जून 2026 रोजी 8 तेलुगू शिलालेख सापडले आणि 7व्या ते 16व्या आणि ते जे शिलालेख 7व्या ते 16व्या शतकातील आहेत. नल्लमल्ला व्याघ्र प्रकल्प हे पूर्व घाटात आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये विस्तारलेला आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची स्थापना 1861 साली झालेली आहे. पुढील प्रश्न 5वा. जगातील पहिले ट्रिलियनर कोण बनले? तर याचं योग्य उत्तर आहे एलॉन मस्क. महत्वाचे पॉइंट्स पहा. एलॉन मस्क 12 जून 2026 रोजी जगातील पहिले ट्रिलियनर बनलेत आणि त्यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज ट्रिलियन डॉलर इतकी झालेली आहे. स्पेसएक्स या कंपनीच्या IPO मुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आणि स्पेसएक्सचे शेअर नॅसडॅक बाजारामध्ये सूचीबद्ध झाले आणि स्पेसएक्सचे बाजार मूल्य आता 2 ट्रिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे आणि एलॉन मस्क यांच्याकडे स्पेसएक्समधील 42% हिस्सेदारी आहे. त्यांच्याकडे 717 दशलक्ष टेस्लाचे शेअर्स देखील आहेत आणि ब्लूमबर्गनुसार एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत आणि ट्रिलियन डॉलर संपत्ती गाठणारे ते पहिले व्यक्तिमत्व ठरलेले आहेत. आणि एलॉन मस्क यांनी जेफ बेझॉस आणि बर्नार्ड अर्नॉल्ड यांना संपत्तीमध्ये मागे टाकलेला आहे या गोष्टीमुळे. पुढील प्रश्न 6वा. महाराष्ट्र सरकारने महाविद्यालयीन प्रवेशासाठी नवीन प्रवर्ग प्रस्तावित केलेला आहे. कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिंगल पॅरेंट चाइल्ड प्रवर्ग. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने सिंगल पॅरेंट चाइल्डसाठी स्वतंत्र प्रवेश प्रवर्ग सुरू करण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावावरती 13 जून 2026 रोजी चर्चा झाली आणि अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आणि हा प्रवर्ग महाविद्यालय आणि तांत्रिक संस्थांमध्ये लागू होईल. प्रवेश अर्जामध्ये वेगळा सिंगल पॅरेंट चाइल्ड स्तंभ असणार आहे इथून पुढे आणि या योजनेमुळे एकल पालकांच्या मुलांना विशेष मदत मिळेल. आणि एकल मातांच्या मुलांवरती अधिक लक्ष राहणार आहे त्यामुळे आणि पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशास प्राधान्य मिळेल. महाराष्ट्रातील 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक 17 जून 2026 रोजी होणार आहे आणि एकल महिलांसाठीच्या धोरण समितीचे अध्यक्ष महिला व बालविकास विभागाचे आयुक्त आहेत. पुढील प्रश्न 7वा. सिप्री इयरबुक 2026 नुसार जानेवारी 2026 पर्यंत भारताकडे अंदाजे किती अण्वस्त्रे आहेत असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 190 अण्वस्त्रे आहेत भारताकडे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सिप्री इयरबुक 2026 जून 2026 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि सिप्रीचं मुख्यालय
स्टॉकहोम स्वीडन येथे आहे आणि सिप्रीचा फुल फॉर्म आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवा. आणि जानेवारी 2026 पर्यंत भारताकडे 190 अण्वस्त्रे होती असा यांनी अंदाज वर्तवलेला आहे आणि 2025 मध्ये भारताकडे 180 अण्वस्त्रे होती असं यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि भारत अण्वस्त्र संख्येच्या बाबतीमध्ये भारताने पाकिस्तानच्या पुढे आहोत आपण. आणि 2025 मध्ये भारताच्या संरक्षण खर्चामध्ये 92.1 अब्ज डॉलर इतका होता संरक्षण खर्च भारताचा. आणि भारताच्या संरक्षण खर्चात 8.9% वाढ झालेली आहे. भारत जगातील 5वा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश ठरलेला आहे. त्यामुळे आणि 2021-25 या कालावधीत भारत जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देखील होता. पुढील प्रश्न 8वा. बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या कोणत्या संस्थेने केलेल्या आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, DRDOने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DRDOने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतेसाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. आणि या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचे अभिनंदन केले. भारताने दीर्घ पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध संरक्षण क्षमतेचं प्रदर्शन केलं या माध्यमातून. आणि भारत आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता असलेल्या उच्चभ्रू देशांच्या गटात या क्रियेमुळे सामील झालेला आहे. आणि भारताकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना म्हणजे ICBMला रोखण्याची क्षमता विकसित झालेली आहे. आणि DRDOने विविध प्रकारच्या शत्रूच्या क्षेपणास्त्र धोक्यांविरुद्ध महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान सिद्ध केलेलं आहे. पुढील प्रश्न 9वा. परीक्षा कर्मयोगी क्षमता विकास कार्यक्रम कोणत्या संस्थेनं सुरू केलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, NTAने. राष्ट्रीय परीक्षा संस्थाने परीक्षा कर्मयोगी क्षमता विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम IGOT कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेला आहे. सॉरी, माझी तब्येत अजून ठीक नाहीये. याचा उद्देश आहे NTA परीक्षांची देखरेख आणि पर्यवेक्षण मजबूत करणे असा आहे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश आहे ऑफलाईन पेन अँड पेपर परीक्षा सुरक्षितपणे पार पाडणे हा आहे. आणि हा कार्यक्रम परीक्षा कार्यकर्त्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. केंद्र अधीक्षक आणि निरीक्षक हे या कार्यक्रमाचे प्रमुख लाभार्थी आहेत. आणि नीट UG सह NTAच्या सर्व परीक्षांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त असणार आहे. आणि परीक्षा कर्मयोगी कार्यक्रम देशभरातील परीक्षा केंद्रांमध्ये मानकीकरण वाढवण्यासाठी मदत करेल नक्कीच. पुढील प्रश्न 10वा. NDA मधील पहिल्या महिला कॅडेट्सना भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कोणत्या संस्थेतून नियुक्त करण्यात आलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडियन मिलिटरी अकादमी तर्फे. 13 जून 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IMA मधील पासिंग आउट परेडचे पुनरावलोकन केले. हा समारंभ डेहराडून उत्तराखंड येथे पार पडला. 158व्या रेग्युलर कोर्स आणि 141व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सचा पासिंग आउट परेडचे आयोजन यामध्ये करण्यात आले. आणि NDA मधील पहिल्या तुकडीतील 9 महिला कॅडेट्स भारतीय लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. आणि ही NDA मधून भारतीय लष्करात नियुक्त होणारी पहिली महिला तुकडी ठरलेली आहे. त्यामुळे
आणि ऑगस्ट 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना NDA परीक्षा देण्याची परवानगी दिलेली होती, हे लक्षात घ्या. आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला पुणे येथे स्थित आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे आहे आणि IMA ची स्थापना 1932 मध्ये झालेली आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुणे इंडियन मिलिटरी डेहराडून आणि IMA ची स्थापना 1932. पहिल्या महिला NDA तुकडीतील आणखीन 5 महिला कॅडेट्सना भारतीय वायुसेनेमध्ये त्या नियुक्त झालेल्या आहेत. पुढील प्रश्न 11वा. ड्रोन प्रकरणामध्ये दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांना किती वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 30 वर्ष. महत्वाचे पॉइंट्स पहा. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांना 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय सोल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टने दिलेला आहे आणि युन सुक योल यांना शत्रूला फायदा पोहोचवण्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले. हा आरोप आहे त्यांच्यावरती. आणि त्यांच्यावरती सत्तेचा गैरवापर केल्याचाही आरोप सिद्ध झालेला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये ड्रोन मोहिमा राबवण्यात आला आणि मोहिमेचा उद्देश उत्तर कोरियाशी तणाव वाढविणे असा होता आणि ड्रोन मोहिमांद्वारे मार्शल लॉ लागू करण्यासाठी कारण निर्माण करण्यात आले आणि दक्षिण कोरियाचे माजी संरक्षण मंत्री किम योंग ह्युन यांनाही 30 वर्षांची शिक्षा या प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत नेपाळ रेल्वेने रेल्वे सहकार्याबाबत 10वी प्रोजेक्ट स्टीअरिंग कमिटी आणि 8वी संयुक्त कार्यगट बैठक कुठे आयोजित करण्यात आली? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, काठमांडू येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारत आणि नेपाळ यांच्यातील रेल्वे सहकार्याचा आढावा घेण्यासाठी 10वी प्रोजेक्ट स्टीअरिंग कमिटी बैठक आयोजित करण्यात आली आणि 8वी संयुक्त कार्यगट बैठक 11-12 जून 2026 रोजी काठमांडू येथे पार पडलेली आहे आणि जनकपूर अयोध्या रेल्वे लिंक वरती प्रवासी रेल्वे सेवेबाबत चर्चा झाली. जनकपूर हे नेपाळमधील स्थित असून माता सीतेशी संबंधित आहे आणि अयोध्या हे भारतातील धार्मिक स्थळ भगवान श्रीरामांशी संबंधित आहे. ठीक आहे. आणि रक्सोल काठमांडू ब्रॉडगेज रेल्वे लिंक भारत आणि नेपाळ सीमापर प्रकल्प आहे आणि महत्वाचा प्रकल्प आहे हा प्रकल्प लक्षात ठेवा आणि कुठे असणार आहे. ठीक आहे. भारत नेपाळ रेल्वे संपर्क प्रकल्प द्विपक्षीय वाहतूक सहकार्याचा महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 14 जून 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.